बीड जिल्ह्यातील जीएसटी अधिकारी संतोष जाधवर यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आज 40 दिवस झालाय आणि 40 दिवस होऊन सुद्धा आरोपी अटक होत नाहीत. त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला एक सुसाईड नोट सापडली आणि त्या सुसाईड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेला छळ आणि त्या अधिकाऱ्याचे नाव सुद्धा त्याच्यात लिहिलेले आहेत. त्या अनुषंगाने आत्महत्यास प्रवृत्त करणारा गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आरोपी मात्र फरार आहेत. 40 दिवस होऊन सुद्धा आरोपी सापडत नाहीत म्हणून संतप्त कुटुंबाने उपोषण सुरू केलं आणि असंवेदनशील पोलीस यंत्रणा पीडित कुटुंबालाच गुन्हा दाखल करण्याची धमकी देत आहे. हे चिंताजनक आहे. न्याय मागणं जर गुन्हा होत असेल तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. एक तर आरोपी अटक करायला विलंब पोलीस यंत्रणा करत आहे आणि त्याच्यातून कुटुंब न्याय मागतंय तर कुटुंबालाच गुन्हा दाखल करण्याची धमकीचा व्हिडिओ जर समोर येत असेल तर हे गंभीर आहे. या प्रकरणाची दखल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ घ्यावी. एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि दुसरीकडे कुटुंबाला न्यायासाठी उपोषण करावं लागतंय. गृहमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात सीआयडी एसआयटी मार्फत चौकशीचे आदेश द्यावेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. पीडित कुटुंबाने काही आरोप केलेत, त्यांना ही आत्महत्या की हत्या याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. त्याच्यामुळे सखोल चौकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की हे प्रकरण राज्यव्यापी झालं असून 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व आंदोलनामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना सहभागी असेल. मी लवकरच पीडित कुटुंबाला सुद्धा भेटणार आहे आणि या माध्यमातून बीडच्या पोलीस अधीक्षक आणि राज्याचे गृहमंत्री यांना मागणी करतोय की तात्काळ पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं, कारण त्यांचा जीव सुद्धा या ठिकाणी धोक्यात आहे. आरोपी फरार असल्यामुळे त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्याच्यामुळे पीडितांना पोलीस संरक्षण देऊन आरोपीला तात्काळ अटक करून या प्रकरणात सीआयडी एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करते.